शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला वेग। आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंग होळकर तुतारी हाती धरणार। महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वाधिक पावसाळे पाहिलेले आणि मुरब्बी नेता असलेले शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत। गेल्या काही दिवसात शरद पवार हे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्या बेरजेच्या राजकारणाचा प्रभावीपणे वापर केला आहे। याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांनी पुण्यश्लोक या अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांना सोबत घेतलेले आहे। अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंग होळकर हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीत भूषण होळकर हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असतील। तसेच भूषणसिंग होळकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे। विशेष म्हणजे 3 वर्षापूर्वी आज भूषणसिंग होळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र टाकले होते। मध्यंतरी जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद चांगलाच गाजला होता। त्यावेळी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पणाला विरोध करण्यात आला होता। तेव्हा भूषणसिंग यांनी होळकरांच्या सातबाऱ्याचा पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप केला होता। मात्र आता तेच भूषण होळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे शरद पवार यांनी आणखी एक विरोधकाला स्वतःच्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं आहे। त्यामुळे शरद पवार यांनी चंद्रराव तावरे, आनंद तोपटे आणि बारामतीतील पवार कुटुंबियांचे पारंपरिक विरोधक असलेले काकडे कुटुंबियांची भेट घेऊन राजकीय शत्रुत्वाला तिलांजली दिली आहे। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारणात केंद्रस्थान ठरत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरद पवार गटात प्रवेश केला। या निमित्त मोहिते पाटील घराण्यापासून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं। मोहिते पाटील घराणे पुन्हा शरद पवार यांच्यासोबत आल्याने राष्ट्रवादीची माढा आणि सोलापूरची राजकारणातील ताकद आणखीच वाढणार आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।